Hello. Hello, this is the My Artifact episode number 2148. आजची तारीख आहे 11 जानेवारी 2020. वाजले आता रात्रीचे सकाळचे 11 वाजत आहे. म्हणजे 11ला 5 मिनिटं बाकी आहे. म्हणजे 11 वाजून 55 मिनिट. ओके. आज एवढं सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी आहे बिकॉज ऑफ दॅट की गेले 3-4 दिवस झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केले नाही. तर त्याचेच व्हिडिओ मी रेकॉर्ड करून राहिलो. ओके. आणि त्यामुळेच हा पॉइंटवर येऊ. येस, 10 तारीख. येस, 10 तारखेला काय झालं? 10 म्हणजे कालची तारीख. ओके. कालचा दिवस असा होता ज्या दिवसाची वाट आपण खूप दिवसापासून पाहून आलो होतो. ओके. आणि खूप कसमे वादे केले होते की या दिवशी असं करू, त्या दिवशी तसं करू, असं होईल तसं होईल वगैरे. तो दिवस आला आणि तो दिवस म्हणजे कालचा दिवस. ओके. व्हॉट ऍक्च्युली थिंग्स हॅपन्ड. काल होता वनमॅनचा लग्नाचा दिवस. ओके. म्हणजे वनमॅनचं लग्न बेसिकली आमच्या ग्रुपमध्ये पहिलं लग्न. ओके. म्हणजे असं आम्ही खूप काही डिसाईड केलं होतं ना की त्या लग्नामध्ये असं करीन, तसं करीन, असं नाचू, तसं करू, पत्ते खेळू, कॅट करू वगैरे वगैरे. येस. आणि ते सगळं करण्याचा तो दिवस आला होता. ओके. सो येस. सो बेसिकली व्हॉट हॅपन्स. फर्स्ट थिंग. ओके. 9 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी हळद होती. ओके. तर बेसिकली आम्ही हळद 1 वाजेपर्यंत खेळलो आणि आम्ही घरी आलो रात्री 2 वाजता. 2 वाजता आल्यानंतर सकाळी 6:30 वाजता उठून आम्ही गेलो इथे वनमॅनकडे. कारण कशी की नवरदेवाची गाडी होती आणि ती सजवायची होती. ओके. आणि कसं आहे की नवरदेवाची गाडी एकदम वेळेवर येणार होती. असं नाही का रात्रीच येऊन सजवणार होते बा. आणि फारसा काही वेळ लागणार नव्हता. हार्डली 15-20 मिनिटाचं काम होता. ओके. सो बेसिकली जस्ट लाईक सकाळी सकाळी नाही का याचा फोन आला पिंट्याचा, ये म्हणे गाडी आली म्हणे. विशाल माझ्याच घरी झोपला होता. तर विशालला घेऊन मी सरळ पिंटीकडे गेलो आणि गेल्यानंतर आम्ही तिथे गाडी सजवली त्याची. मी पिंटी नव्हता. पिंटी तर तयारीच करणार होता त्याच्या कामामध्ये. मी, विशाल होतो. त्यानंतर बादल, राहुल आला. ओके. आणि आम्ही गाडी सजवली. फ्लावर वगैरे लावले, सगळं काही लावलं. ओके. त्यानंतर व्हॉट हॅपन नेक्स्ट. ओके. त्यानंतर मग सजवली. त्यानंतर आम्ही घरी आलो. मी घरी आलो आणि आता आम्हाला कधी अर्ध्या घंट्यात निघायचं होतं. ओके. सो बेसिकली ऑलमोस्ट 7:30 झालेच होते. ओके. नंतर तयारी वगैरे केली, दात घासले वगैरे वगैरे आणि सगळं तयार होऊन सगळ्यांना निघाला आम्हाला ऑलमोस्ट करीब 9:30 झाले. ट्रस्ट मी, 9:30. एवढा वेळ, अर्धा घंटा आणि त्यानंतर लागले 2 घंटे. हे याच्यामुळे बिकॉज ऑफ दॅट की पोट्टे लेट नेहमीच करतात. ट्रस्ट मी. येस. म्हणजे असं तू कधीच म्हणू शकत नाही की मी या मोमेंटला या टायमाला सांगितलं आणि सगळेच जण आले. इट वॉज नेव्हर हॅपन्ड. येस. कधी ना कधी कोणी ना कोणी तर वेळ करून देतात ना. जेव्हा असं काही राहते टूर किंवा अशा वेळेस तर होते. आणि जेव्हा प्रोग्राम सकाळचा असतो तेव्हा तर डेफिनेट होते. ट्रस्ट मी. 100 पैकी 100% आय सेज दॅट की 100% आय सेज दॅट की नेहमीच असं होते. ओके. वॉटएव्हर. तर आम्हाला करीब 9:30 वाजता निघाला. म्हणजे एवढा वेळ लागला. 9:30 वाजता आम्ही वर्धेवरून निघालो सगळ्यांना गॅदर करून वगैरे. ओके. या फर्स्ट थिंग फर्स्ट, मी माझं फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घातलं होतं. बेसिकली आय वॉज लुकिंग रिली गुड. ओके. आणि पहिल्यांदा असं फॉर्मल शर्ट घातलं होतं. म्हणजे मी ऑफिसमध्ये पण घालायचो म्हणा असे फॉर्मल्स वगैरे. बट ते डझंट फील लाईक दॅट नॉर्मल. ओके. बट जेव्हा हे जे फॉर्मल्स घातले हे ऍक्च्युली आर फॉर्मल्स. येस. आणि इट वॉज वे इवन बॅटर. ओके. मला नाही का साला प्रॉब्लेम काय झाला की माझ्या कपाळावर एक पिंपल्स आला. ओके. आणि अशा दिवशी आला बिलकुल लग्नाच्या दिवशी. ओके. आणि असं नेहमीच माझ्यासोबत होते. म्हणजे जेव्हा किंवा असा कार्यक्रम वगैरे राहते तेव्हाच नाही का माझ्या चेहऱ्यावर नाही का असे काही फोडे येतात वगैरे. ओके. आणि जस्ट आता हे होऊ दे लग्न, आता एकदम क्लीन होऊन जाईल. अभी कुछ नाही रहेगा. मे बी नाही का विशालच्या ह्याच्यामध्ये असं नाही व्हायला पाहिजे, कारण विशालच्या ह्याच्यामध्ये मला स्पीच द्यायची आहे. बट वॉट एव्हर, मला स्पीच देईन. आय नेव्हर बॉदर फॉर माय फेस हाऊ इट लुक्स लाईक. But important thing is that I always improve my internal quality, so that is what I need and that is what I need to do. Whatever things happens with everyone. Okay. So yeah. सो मी फॉर्मल शर्ट पॅन्ट घातला होता. एव्हरीथिंग वॉज रिली गुड अँड फाईन. ओके. त्यानंतर आम्ही 9:30 वाजता सगळ्यांना गॅदर केलं. सगळेच जणांनी फॉर्मल घातलं. दे आर लुक
प्रिटी डॅशिंग, एव्हरीवन लुक्स रिअली गुड. ओके. हा, मोस्टली आमच्या याच्यामध्ये सगळे पोरं होते, कोणीच मुली नव्हत्या. वाय? बिकॉज ऑफ दॅट की श्रुती डोबळेचा आज पेपर आहे NTPCचा, सो ऑब्विसली शी नीड्स टू बी स्टडी, सो ती घरीच होती. दुसरी गोष्ट, श्रुतिका नाईक, सॉरी, प्राची वॉज द फ्रेंड ऑफ बादलची गर्लफ्रेंड. बेसिकली शी हॅज अ वेडिंग टू अटेंड, आणि दॅट वेडिंग इज रिअली क्लोज टू द वन मॅन, सॉरी रिअली क्लोज टू हर, बेसिकली मोर दॅन वन मॅन. बिकॉज प्राचीसाठी वन मॅन पण एक फ्रेंड आहे, बट तिची बेस्ट फ्रेंड म्हणजे तिच्या सिस्टरची वेडिंग, म्हणजे सिस्टर नाही म्हणताय, काइंड ऑफ कझन सिस्टरची वेडिंग अटेंड करणे इज रिअली प्रायोरिटी होती तिच्यासाठी. सो बेसिकली शी नीड्स टू अटेंड दॅट वेडिंग, सो शी वेंट देअर. अँड या, अँड त्यानंतर श्रुती डोबळे नव्हती, प्राची पण नव्हती. सो ऑब्विसली श्रुतिका नाईक जर आली असती, म्हणजे विशाल श्रुतिका, तर शी डिडंट रिअली फील सो गुड बिकॉज ऑफ दॅट की सगळ्या पोरामध्ये ती एकटी असते. असं काही नाही म्हणा, ती खूप द्या वगैरे अशी एकटी राहिली आमच्यासोबत वगैरे, बट कसं आहे की इट जस्ट लाईक कम्प्लीट अ डे, इट्स नॉट सो गुड. सो इट जस्ट लाईक शी नीड टू स्टे इन होम. सो या, आणि मलाही असं वाटलं की यस, हे बरं केलं तिने, कारण पोट्यामध्ये आपण काही काही करू शकतो, काय का नाही शिवत देत. सो बेसिकली या, तर मग आम्ही सगळे पोरच गेलो होतो. ओके. तर गेल्यानंतर म्हणजे ड्युरिंग द ट्रॅव्हल इट वॉज रिअली गुड. म्हणतात ना की डेस्टिनीपेक्षा जर्नी इज काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग थिंग्स मोर दॅन रिचिंग अ डेस्टिनेशन. येस, आणि दॅट इज रिअली गुड. वाय? बिकॉज ऑफ दॅट की जर्नीमध्ये तुम्हाला उतार चढाव पाहायला भेटतात. डेस्टिनेशन म्हणजे एक डेस्टिनेशन आहे, म्हणजे तुम्हाला ताजमहल पाहायचा आहे, तर ताजमहल आज आहे, 10 वर्षांतरी तसंच राहणार आहे, किंवा 5 वर्षांतरी तसंच राहणार आहे, किंवा 2 वर्ष सारखंच राहणार आहे. असं काही फारसा नाही, कोणी येणार नाही, कोणी तोडणार नाही, येस वगैरे. ओके. सो कोणत्याशी नॅशनल क्रायसिस नाही, असं पाहू शकत नाही वगैरे. ताजमहल जसं आहे तसं आहे. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही ताजमहल पर्यंत कसे जाता. ओके. आणि कसे जाता हा जो पार्ट आहे ना, हा तुमच्यासोबत होणारं जे सिच्युएशन आहे चेंज होऊ शकते, डिपेंड ऑन युअर ट्रॅव्हल आणि कशाप्रमाणे तुम्ही कोणासोबत जाता वगैरे वगैरे. सो ऑल दोज थिंग्स. ओके. सो बेसिकली जर आम्ही वन मॅनच्या लोकांना जातो म्हणलं ना, तर इट जस्ट लाईक ट्रॅव्हल्स मध्ये बसलून गेलो तर असं फारसं फील झालं नसतं. बट पोट्ट्यांसोबत स्वतःची गाडी घेऊन वगैरे जर आपण गेलो, आहा तौबा, इट वॉज रिअली गुड, ट्रस्ट मी. तिथे गेलो ट्रॅव्हल मध्ये, आम्ही एवढा मजा केला, गाणे लावले, तमाशे केले, शिवा दिले, बहुत ही वाटेल जेवढं जे काही करायचं ते केलं. ओके. ओके. आता हे सांगण्यामध्ये आता काही फारसं असं काही खूप लंबा खिचून जाईल म्हणा, पण तिथे आता यू नो ना, म्हणजे जेव्हा आपण सगळे पोट्टे राहते आणि एका गाडीमध्ये राहते तर किती तमाशे करणार आहेत ऑब्विसली. यास, आणि शिवा देणं आणि लवड्या मार्गदर्श तर प्रत्येक सेकंडला तर सुरूच होतं. सो या, हा, तर तिथे आम्ही मग काय झालं की आम्ही पटेलकडे नाश्ता केला. ऑब्विसली कोणीच नाश्ता केला नव्हता, सकाळी मॉर्निंगलाच आम्ही निघालो होतो, तर त्यामुळे नाश्ता कोणीच नाही केला होता. जे की आम्ही 9:30 निघालो तरी नाश्ता कोणीच नाही केला. येस, ऍक्च्युली मी नाश्ता केला होता, मी चहा आणि पोळी खाल्ली होती. ओके, बरोबर. बट पटेलकडे गेलो, तिथे नाश्ता केला, समोसा खाल्ला, कोणी पावभाजी, कोणी साबुदाणा वडा वगैरे. ओके. तर नाश्ता केल्यानंतर मग आलो. नाश्ता केल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. ओके. वन मॅनचं लग्न लागलं करीब, म्हणजे बँड पार्टीमध्ये नाचासाठी कोणीच नव्हतं. ऑब्विसली जे काही नाचणारे होते ते आमच्याच गाडीमध्ये होते. ओके. सो बेसिकली काय झालं की जर आपण तिथे वेळेवर पोहोचलो नसतो बँड पार्टी, तर इट जस्ट लाईक त्या बँड पार्टीचे पूर्ण पैसे वाया गेले असते. सो बँड मध्ये नाचणं हे बहुत ही जास्त इम्पॉर्टंट होतं. सो इट जस्ट लाईक दॅट की आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं होतं, की बँड लग्न हॉल पर्यंत पोहोचायच्या अगोदर तरी आम्हाला बँड भेटला पाहिजे, ऍटलीस्ट 10-15 मिनिटासाठी वगैरे. तर आम्ही गेलो तिथे आणि आम्हाला बँड भेटला आणि नाचलो. या, बेसिकली मी नाही नाचलो. येस, बिकॉज ऑफ दॅट की या, वन थिंग सेड, इट जस्ट लाईक आजची तारीख आहे 11 जानेवारी. ओके. आणि थंडी होती ते जस्ट लाईक जानेवारीच्या एंड पर्यंत. ओके. जसा जानेवारी म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं ना, थंडी गायबच झाली. ट्रस्ट मी, आय वॉज हिअर. ओके. मी इथे आता ऑलमोस्ट 11 वाजत आहे
आणि मला माहिती आहे जेव्हा थंडी राहते ना डूड, तेव्हा इथे एवढे थंड थंड हवा सुरू राहते का बहुतच जबरदस्त. ओके. आणि तू असं उभंच राहू शकत नाही. यू डू नीड अ स्वेटर और डू नीड अ सम सॉर्ट ऑफ क्लोथ टू कव्हर युअर सेल्फ. ओके. बट राईट नाऊ जे टेम्परेचर आहे ना त्या हिशोबाने असं वाटतं की हिवाळा झाला खतम. या बट इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. हे अशा प्रमाणे गोष्टी होतातच वगैरे. कधी थंडी होते कधी वगैरे. वेल तर चंद्रपूरमध्ये तर बहुत ही जास्त गरमी. ट्रस्ट मी, इट वॉज वे मोर हॉटर दॅन वर्धा. बिकॉज चंद्रपूरमध्ये पॉवर प्लांट आहे. इट जस्ट लाईक पॉवर प्लांट म्हणजे पॉवर प्लांट आहे त्यामुळे गर्दी आहे का? नाही. इट जस्ट लाईक दॅट. चंद्रपूरमध्ये पॉवर प्लांट आहे त्यामुळे गरमी होते. हो हा. बट फक्त याच्याचमुळे गरमी होते असं नाही आहे. चंद्रपूरमध्ये जे जमीन आहे ना त्याच्या ज्या जमिनीच्या खाली खूप सारा कोळसा आहे. बहुत ही सारा कोळसा आहे आणि बहुत दबून आहे आतमध्ये. जेव्हा खूप जास्त कोळसा जेव्हा तुमच्या जमिनीच्या आतमध्ये असतो ना, ऑब्विसली काय होते की त्या एरियामध्ये हीटेड तापमान बहुत ही जास्त होते. चंद्रपूर इज लाईक अ रिअली हॉटेस्ट सिटी ऑन द प्लॅनेट. ऑन द प्लॅनेट. ट्रस्ट मी. येस. समरमध्ये याचं जे टेम्परेचर आहे ते समटाईम 53 डिग्री सेल्सिअस होत जाते. ओके. इट इज वे मोर हॉटर दॅन डेझर्ट. ओके. इव्हन सहारा डेझर्ट मध्ये पण एवढं गरम होत नाही तेवढं चंद्रपूरमध्ये डेझर्ट होते. ओके. जे इंडियामध्ये आहे, जे की वर्धेपासून करीब 200 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. इट इज वे मोर हॉटर. ओके. आणि इव्हन जरी आता हिवाळा सुरू जरी असला तरी तिथे तर उन्हाळा सुरू राहते. ओके. त्यांच्याकडे तर त्यांच्या 12 महिन्यामध्ये करीब 3 महिने पावसाळा असते आणि बाकी पूर्ण उन्हाळाच राहतो एव्हरी टाइम. ओके. सो तिथे तर बहुतच जास्त. आणि त्या एन्व्हायरमेंट मध्ये तुमच्यापाशी फॉर्मल कपडे, ओके, टाईट शर्ट पॅन्ट घालून आहे. ओके. इव्हन आतमध्ये पण इनर घालून आहे. आणि एवढ्या उन्हामध्ये समजा तुम्ही नाचायला गेले तर डूड तुमचा जो इट जस्ट लाईक एक तर नाचण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. आणि समजा जरी तुम्ही गेले तर तुमचा ड्रेस खराब होणार, घाम येणार. अरे बापरे, बहुत ही गंद होऊन जाणार. ओके. सो ऑब्विसली मी नाही नाचलो. आय वॉज कम्प्लिटली रिफ्यूज. इट जस्ट लाईक मी फक्त गेलो, हलकासा हात वरती केला आणि नथिंग एल्स. असं काही फारसं काही केलं नाही. ओके. सो but it was really good. Okay. It was like having a band party and yeah. तिथे गेलो, तिथे नाचल्यानंतर मग हॉलमध्ये एंटर केला. ओके. येस. इट जस्ट लाईक मी फुल प्लॅन करून गेलो होतो की माझ्यापाशी फेस वॉश वगैरे राहील. कारण इट जस्ट लाईक माझ्या ते चेहऱ्यावर एक फोडा आला होता आणि आय डोंट वॉन्ट टू बी सगळ्यांना दाखवायला असं बिलकुल वाटलं नव्हतं. त्यामुळे मी ते फेस वॉश घेऊन गेलो होतो. बिकॉज ऑफ दॅट की फेस वॉश थोडासा चेहरा डल असतो त्याला थोडंसं हे करतो, पंपअप करतो. ओके. सो तो फेस वॉश घेऊन गेलो. ऑब्विसली आय डू नीड टू शेअर विथ इन फ्रंट ऑफ ऑल दोज पीपल जे माझे मित्र होते. आणि या लोकांनी फेस वॉश असा वापरला की त्याचं ते नॉझल आहे तेच तोडून टाकलं. ओके. ऍक्च्युली कसं आहे की त्याचं नॉझल कसं आहे ते नाही का स्प्रे सारखं आहे. ओके. फुसफुस. ओके. हलकसं दाबलं ते बरोबर निघते. असं बक्का दाबशील ना तर ते नॉझल देतलं तोडून. माझी खूप गाण लागली. आणि त्याच्यामध्ये काय होतं की ते हलकाचा फेस वॉश माझ्या ते पॅन्ट वर पण पडला. ओके. जो पॅन्ट आहे ना, मी जो फॉर्मल जो मला खूप आवडला आणि मी तो पॅन्ट खूप घालणार होतो. तो पॅन्ट मी वन मॅनच्या ह्याच्यामध्ये घातला होता. त्याच्यावर ते फेस वॉश उठलं होतं. ओके. असे खूप जास्त नाही बट ठिपके पडले होते. बट त्यामुळे कसे ते डाग पडले होते आणि ते डाग निघत नव्हते. आय डू हॅव अ ट्राय टू रिमूव्ह फ्रॉम द वॉटर. बट मी असं केलं असं पुन्हा बेकार दिसले असते. सो ऑब्विसली जसे राहू तसेच राहू द्या म्हणलं. घरी गेल्यानंतर धुवून टाका म्हणलं. बरोबर. ड्युरिंग दिस लग्नामध्ये मजा तर केली म्हणा. बट ऑब्विसली वी वॉज रिअली टायर्ड. ऍक्च्युली मी तर बहुतच जास्त टायर्ड होतो. बिकॉज ऑफ दॅट हळदीमध्ये नाचलो आणि त्याच्यानंतर आम्ही 2 वाजता घरी आलो. ओके. आणि त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता उठून त्याच्या घरी हे करायला गेलो. ते म्हणजे ते नाही का रे सजावट वगैरे 5 वाजता उठून 5-5:30 वाजता वगैरे. सो बेसिकली आम्ही जस्ट 3 घंट्याची झोप घेतली. मी ओनली 3 घंट्याची झोप घेतली. सो वी आर
रिअली टायर्ड, बहुत ही जास्त टायर्ड होतो. इवन हळदीमध्ये पण नाचलो, त्यानंतर इथे लग्नात येऊन बँड पार्टीमध्ये पण थोडा बहुत नाचलो वगैरे, पण उभा तर राहिलो यस, असं नाही बसून होतो वगैरे यस. आणि लग्नामध्ये पण कंटिन्यू उभा वगैरे, तर इट वॉज रिअली टायर्ड, बहुत ही जास्त थकलो होतो. इट वॉज टू मच. ओके, सो बेसिकली माझी काही एनर्जीच नव्हती. ओके, तर इट जस्ट लाईक मित्रांसोबत आहे थोडीशी एनर्जी थोडंसं स्प्लिट होते आणि आपण थोडा बहुत एन्जॉय पण करतो या. बट समटाइम्स असं फील झालं की जस्ट लाईक वी नीड टू जस्ट सिट. सो जस्ट लाईक बसलो मी. ओके, फोटोज वगैरे काढले, या फोटोज काढले. त्यानंतर वन मॅनचं लग्न आहे, एन्जॉय केलं. बट ज्याप्रमाणे हळदीमध्ये एन्जॉय झालं त्यापेक्षा जास्त नाही झालं एन्जॉयमेंट लग्नामध्ये. कारण लग्नामध्ये तुम्ही कसं एक प्रकारे बाउंडेड राहताय विथ ऑब्विसली फर्स्ट थिंग, तुम्ही पहिलेच खूप जास्त थकून आहात, तर तुमची एनर्जी आहे ना कम्प्लिटली 70% कम्प्लीट इथे डाऊन होऊन जाते. मग त्यानंतर जे उरलेली 30% असते ना, मग त्याच्यामध्ये मग तुम्ही कसं तरी मॅनेज करण्याचा प्रयत्न करता, ट्राय टू प्रिटेंड लाईक यू आर हॅपी, बट इन्स्टेड ऑफ दॅट यू आर टायर्ड. सो मेनी थिंग्स. ओके, बट स्टील वी एन्जॉय अ लॉट. ओके, त्यानंतर जस्ट लाईक सगळेजण म्हणे की आपण हलकं हलकं मारून येऊ म्हणे जेवण, तर त्यामुळे आम्ही जेवण केलं वगैरे तिथे. ऑब्विसली सगळेजण एका मुलीला खूप जास्त टाकून राहिले होते त्या लग्नामध्ये. ती मुलगी होती मे बी रिअली क्लोज टू द मुलींकडले वगैरे, आय डोंट नो, बट या. त्यानंतर मग लग्नामध्ये या म्हणजे जे काही केलं, जे काही तमाशे वगैरे केले वगैरे वगैरे या. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून वगैरे लग्नामधून या लोकांना सगळ्यांना सार करून म्हणजे याची बिदाई वगैरे झाल्यानंतर हे गेला वन मॅन आणि त्याच्यानंतर बायकोला घेऊन पिंटी आमच्या गाडीमध्ये बसला. वाय? बिकॉज ऑफ दॅट की पिंटी वॉज रिअली टायर्ड टू, आणि ही डोंट वॉन्ट टू स्पेंड अलोन टाइम, ही वॉन्ट्स टू स्पेंड टाइम विथ अस. सो ऑब्विसली तो आला आमच्यासोबत. ओके, आता मग आम्हाला पोहोचायचं होतं. ओके, आता आम्ही खूप जास्त आरामात जाणार होतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की लग्नामध्ये आम्ही खूप घाईघाईत आलो, खूप घाईघाईत. गाडी करीब 150 किंवा 150-130 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालवली. आता बहुत आरामात हळूहळू जाणार होता. सो जस्ट लाईक आम्ही थांबत 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 गेलो. आता आमचा पहिला जो स्टॉप होता चंद्रपूरमध्ये, तो होता गुरुद्वारा. ओके, बिफोर दॅट आम्ही गुरुद्वारामध्ये कधीच कोणी गेलो नाही. दिस इज जस्ट लाईक मोस्ट ऑफ द पीपल डोंट रिअली गो देअर. फक्त विशाल ओके, रेकॉर्डिंग सुरूच वाटते. हां, सो त्यानंतर काय झालं, आम्ही गुरुद्वारामध्ये गेलो. ओके, गुरुद्वारा वॉज रिअली गुड. कोणीच बघितलं नव्हतं, त्याच्या अगोदर कोणी गेलं पण नव्हतं. सो वी वेंट देअर. इट वॉज रिअली फील्स गुड, इट वॉज रिअली नाईस. ओके, गुरुद्वारा इज काइंड ऑफ लाईक अ सिख लोकांचा एक प्रकारे धर्मस्थळ आहे, आणि तिथे लोक येतात आणि प्रे करतात आणि त्यांचे सुखदुःख शेअर करतात वगैरे इन फ्रंट ऑफ धर्मगुरू त्यांचे जे कोणी आहे. असा फारसा काही इंटरेस्ट नव्हता मला त्यांच्यामध्ये, बट इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की याच्या अगोदर कधी गेलो नव्हतो. आय वॉज फील रिअली एन्थुझियास्टिक टू नो टू गेट नो अबाउट दॅम. सो इट जस्ट लाईक वी वेंट देअर.
ऑब्विसली त्यांच्या त्या गुरुद्वारामध्ये फारसी लोक होतेच नाही. सो इट वॉज लाईक अ रिली लेस क्राऊडेड बिकॉज या okay, it's a really less crowded. Okay, so it was really good. धर्मगुरूंपाशी लेस क्राऊड होते, त्यामुळे आम्ही त्यांचे जे गुरु असतात म्हणजे जे त्यांच्याशी आम्ही डायरेक्टली बोलू शकलो. तर ऑब्विसली आम्ही त्यांना म्हणलं की आम्ही पहिल्यांदा वगैरे आलो, आम्हाला काहीच माहित नाही. जस्ट लाईक लेट मी जस्ट गेट टू नो अबाउट धीस थिंग्स वगैरे काय असते. तर त्यांनी खूप काही सांगितलं, असं आहे गुरु गोविंद सिंगचं असं असते. सो बेसिकली जस्ट लाईक मला असं वाटलं की यांनी ज्या व्यक्तीने अशा काही गोष्टी सांगितल्या आहे ज्या ऑलरेडी प्रत्येक समाजामध्ये सारख्याच आहे, अशा काही फारशा काही वेगळ्या नाही आहे. ओके, ऑब्विसली मला असं वाटते की सिख हा जो धर्म आहे ना, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली अपडेटेड व्हर्जन फ्रॉम हिंदू अँड मस्जिद. ओके, हिंदूमध्ये म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, समटाइम्स लाईक दॅट की हिंदू टेम्पल्स मध्ये नाही का लेडीजला अलाऊ करतात काही काही लेडीज मध्ये, बट काही काही लेडीजला अलाउ करत नाही. काऊन? बिकॉज ऑफ दॅट की काही काही लेडीज वॉज काइंड ऑफ लाईक दॅट, काही प्रेग्नेंट असते किंवा समटाइम्स पिरियड्स वगैरे असतात. सो बेसिकली आणि काही काही मंदिरामध्ये तर लेडीजला बिलकुल अलाउ नसते हिंदू टेम्पलमध्ये. ओके, मस्जिद मध्ये तर लेडीजला तर कथाही अलाउ नसते. येस, दे आर नॉट अलाउ टू देअर एंटर ऍट देअर मस्जिद. येस, सो बेसिकली या बट सिख धर्मामध्ये अलाउ असते. तिथे तुम्ही कोणतेही लेडीजला येऊ शकता कोणत्याही कंडिशन मध्ये. ओके, सो इट इज बेसिकली इट इज काइंड ऑफ लाईक अ रिली अपडेटेड व्हर्जन ऑफ द कल्चर वगैरे असं म्हणता येईल. ओके, बट असं म्हणायचं नाही बिकॉज इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली सेंटिमेंटल गोष्ट आहे. यू कॅन नॉट हर्ट एनी अदर सेंटिमेंटल थिंग्स with their culture. So whatever. Okay, so मग काय झालं की मग तिथे मग त्या लोकांनी थोडंसं इंट्रोडक्शन घेतलं, बघितलं कसं आहे काय असते. त्यांनी खूप काय सांगितलं. त्यांनी आमचा खूप काही टाइम घेतला, अर्धा पाऊण घंटा वगैरे. ओके, त्यानंतर मग आम्ही सेकंड स्पॉट गेलो इथे धाब्यावर, कारण ऑब्विसली संध्याकाळची वेळ झाली आणि सगळ्यांनी सकाळी जेवण केलं होतं, म्हणजे 4 वाजता वगैरे जेवण केलं होतं. त्यानंतर जस्ट लाईक संध्याकाळचं काही ना काहीतरी खावं बा, तर धाब्यावर थांबवलं. आम्ही चिकन ऑर्डर केले, दाल तडका, फ्राय आणि तंदूर वगैरे खाल्लं. ओके, येस, लाईट मध्ये मारलं. आणि त्यानंतर आम्हाला घरी आला वाजले ऑलमोस्ट करीब 12 वाजले, ट्रस्ट मी. येस, आणि या मोमेंट मध्ये आम्ही बहुतच जास्त टायर्ड होतो. इट वॉज रिली रिली टायर्ड, बहुत ही जास्त. कारण बिलकुल असं वाटत नव्हतं की जस्ट लाईक आपण थांबावं, एन्जॉय करावं. बिलकुल नॉट, बिकॉज ऑफ दॅट की काल रात्री जस्ट 3-4 घंटे झोपलो असेल आणि त्यानंतर दिवसभर नाचून राहिलो, उभा होतो. आणि त्यानंतर काल हळदीमध्ये पण कंटिन्यू नाचून राहिलो होतो. सो ऑब्विसली काही मेंटॅलिटीज नव्हती. काही काही लोक तर गाडीमध्ये झोपले, बट राहुल होता, तर गाडी ड्रायव्हर करून राहिला होता. तर त्यामुळे आपण झोपलो. ते जस्ट लाईक ड्रायव्हरची पण इंटेन्सिटी राहते का तो पण थोडासा हे करावं. बट त्या मोमेंट मध्ये जर त्यांनी तसं काही केलं तर प्रॉब्लेम आपल्याला होऊन जाईल, बिकॉज ऑफ दॅट की ही इज ड्रायव्हर अँड वी डू नीड टू वी डू नीड टू सपोर्ट अँड ऑल्सो वेक हिम अप टिल द एंड ऑफ द जर्नी. सो या, येस. सो मग त्याच्यानंतर काय झालं की ओके, या मग त्याच्यानंतर काय झालं. येस, त्याच्यानंतर काही फारसं वगैरे काही झालं नाही. ओके, त्याच्यासोबत होतो. मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो, घरी आलो. 12 वाजता आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो, मी झोपलो. येस, सो ऑब्विसली दिस इज ऑल दोज थिंग हॅपन. लग्नामध्ये ऍक्च्युली गुरुद्वारा, त्यानंतर धाब्यामध्ये पण खूप काय झालं म्हणा. ओके, ऍक्च्युली धाब्यामध्ये कसं म्हणजे कालचा जो दिवस होता ना, काल विकी भाऊचा बर्थडे होता. सो ऑब्विसली विकी भाऊ वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह देअर लाईफ. सो इट जस्ट लाईक दे, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी काही जे काही मिस्टेक्स वगैरे त्यांनी केला बा. ओके, त्यांना असं वाटते की ते त्यांनी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, बट त्यांना ऍक्च्युली माहितच नाही का त्यांची मिस्टेक्स काय. तर ऑब्विसली दे वॉन्ट टू नो फ्रॉम अवर सेल्फ की मी काही असे काही गलती केल्या आहे का जे तुम्हाला असं वाटते. आणि
जस्ट लाईक तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी अशा काही सांगा बा वगैरे. सो बेसिकली सगळ्यांनी काही काही सांगितलं वगैरे वगैरे. सो इट वॉज सो ऑल दोज थिंग्स हॅपन्स. ओके, जे काय होते ते होतच राहते म्हणा. ओके, होतच राहते म्हणजे जस्ट लाईक जे काय होते इट्स अ पार्ट ऑफ देअर लाईफ वगैरे वगैरे. वी डू फील एन्जॉय दॅट मच आणि वी डू फील रिअली कनेक्टेड टू इच अदर व्हाईल वी आर स्पेंडिंग टाइम विथ दॅम. ओके, सो इट वॉज रिअली गुड. या सो दिस इट. ओके, आजचा दिवस कसा आहे? आज रिसेप्शन आहे आणि आजही मे बी शायद बट आज कसं ऍटलिस्ट तरी थोडस काम करावं. ओके, म्हणजे जेणेकरून आपण संध्याकाळी वगैरे मग थोडस एन्जॉय करू आणि उद्यापासून तर आपलं पूर्ण कामच सुरू राहील. ओके, या सो आता मी खूप जास्त टायर्ड झालो. येस, आय वॉज कंटिन्यू इथे उभा आहो करीब 1-1.5 घंट्यापासून आणि कंटिन्यू हे जे रेकॉर्ड करताय. बट दिस इज रिली इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मी. सो येस, so right now this is my artifact episode number 2148. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.